नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांशी संबंधित अशी एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जी श्रद्धा, विश्वास आणि धैर्याचा खरा अर्थ शिकवते. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित यामधील एखादा संदेश तुमच्या आयुष्यातही नवी आशा निर्माण करेल. स्वामी समर्थांवर तुमची खरी श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला आता कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे श्रद्धेची खरी परीक्षा. अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर स्वामी समर्थांचा वास होता. दूरदूरच्या गावातून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. कोणी आजारातून मुक्ती मिळावी म्हणून, कोणी संसारातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून, तर कोणी फक्त स्वामींच्या चरणी बसून मन शांती मिळावी म्हणून येत असे. स्वामी मात्र प्रत्येकाकडे सारख्याच करुणेने पाहत असत. त्यांना श्रीमंत, गरीब, मोठा, लहान असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यांच्या काळात रामचंद्र नावाचा एक शेतकरी अक्कलकोटपासून काही अंतरावर असलेल्या गावात राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि देवभक्त होता. त्याच्या कुटुंबात पत्नी, 2 लहान मुले आणि वृद्ध आईवडील होते. काही वर्षे सतत दुष्काळ पडल्यामुळे त्याचे पीक वारंवार नष्ट होत होते. घरात धान्य संपत आले होते. कर्ज वाढत होते आणि गावातील सावकार दररोज दारात येऊन पैशांची मागणी करत होता. अनेकदा रामचंद्र रात्री झोपत नसे. आकाशाकडे पाहून तो फक्त एकच प्रार्थना करायचा, देवा, आता मला माझ्या कुटुंबाला वाचव. एके दिवशी गावातील एका वृद्धाने त्याला सांगितले, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांचे दर्शन घे, पण लक्षात ठेव, फक्त इच्छा मागू नकोस, श्रद्धा घेऊन जा. रामचंद्र दुसऱ्या दिवशी पहाटेच निघाला. अनेक मैल पायी चालत तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामी एका झाडाखाली शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते आणि डोळ्यात अपरंपार करुणा होती. रामचंद्रने नमस्कार केला. काही बोलण्याआधीच स्वामी म्हणाले, घाबरू नकोस, संकट कायमचं नसतं. रामचंद्र आश्चर्यचकित झाला. त्याने तर आधी व्यथा सांगितलीही नव्हती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, माझे सर्व मार्ग बंद झाले आहेत. स्वामी हसले आणि म्हणाले, मार्ग बंद होत नाहीत, मन बंद होते. श्रद्धा ठेव, मेहनत सोडू नकोस. रामचंद्र काही दिवस अक्कलकोटमध्ये राहिला. तो दररोज सेवा करू लागला. मंदिर परिसर स्वच्छ करणे, येणाऱ्या भाविकांना पाणी देणे, वृद्धांची मदत करणे हीच त्याची साधना झाली. त्याला जाणवले की सेवा केल्याने मनातील भीती कमी होत आहे. गावी परतल्यावर त्याने पुन्हा शेतात काम सुरू केले. त्यावेळी त्याने गावातील इतर शेतकऱ्यांनाही सोबत घेतले. सर्वांनी मिळून पाण्याची छोटी तळी तयार केली. पावसाचे पाणी अडवण्याचे प्रयत्न केले आणि एकमेकांना मदत केली. काही महिन्यांनी चांगला पाऊस पडला. पीक भरघोस आले. सावकाराचे कर्ज हळूहळू फेडले गेले. घरात पुन्हा आनंद पसरला. एक दिवस रामचंद्र पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेला. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही चमत्कार केला. तर स्वामी शांतपणे म्हणाले, चमत्कार मी केला नाही, तुझ्यातील धैर्य जागे झाले. श्रद्धा आणि परिश्रम एकत्र आले की ईश्वराची कृपा अनुभवायला मिळते. काही वर्षांनी गावात पुन्हा एकदा कठीण परिस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी रामचंद्रने स्वामींचा संदेश आठवला. त्याने गावकऱ्यांना एकत्र केले, धीर दिला आणि म्हणाला, आपण हार मानणार नाही. स्वामींनी आपल्याला श्रद्धा आणि परिश्रम शिकवले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन संकटावर मात केली. त्या दिवसापासून गावात दर गुरुवारी स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू झाले. लोकांचा विश्वास वाढला, पण त्याचबरोबर एकमेकांना मदत करण्याची भावना देखील वाढली. या कथेचा संदेश असा आहे की स्वामी समर्थांवरील श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. श्रद्धा म्हणजे संकटात धैर्य न सोडणे, योग्य मार्गाने प्रयत्न करत राहणे, इतरांची सेवा करणे आणि मनात आशा जिवंत ठेवणे. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते. अनेक भक्तांना वाटते की स्वामी त्यांच्या जीवनात चमत्कार घडवतात, परंतु अनेकदा तो चमत्कार आपल्या विचारात, धैर्यात आणि कृतीत दिसून येतो. श्री स्वामी समर्थ.